खरी शिवसेना कोणाची, शिंदेची की ठाकरेंची? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर आली. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. शिवसेना फुटीनंतर चिन्ह आणि पक्ष कोणाचं हे प्रकरण गेल्या 3 वर्षापासून सुप्रीम कोर्टात सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी 2023च्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले असून सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी 4 ऑगस्टला होणार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री होते. एकनाथ शिंदे यांनी जून 2022ला शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड केला. त्यांच्यासोबत 40 आमदारांनी उठाव करत भाजपसोबत सरकार स्थापना केली. त्यानंतर दोन्ही शिवसेनेचा वाद निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले. या प्रकरणाची 3 वर्ष सुनावणी झाली, मात्र अजूनही निकाल लागलेला नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दिले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, गेल्या 4 वर्षांमध्ये सुनावणी होत नसल्यामुळे या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. हे देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या प्रकरणात आता निर्णय घेण्याची गरज आहे. 2023 मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती आणि आज 2026 सुरू आहे. जर 10वी अनुसूची बघितली तर हे खूप वेगळे आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या खासदार हे अशा पक्षात सामील झाले आहे ज्याच्या प्रतिनिधित्व संसदेमध्ये देखील नाही. सध्या लोकशाहीची फज्जा उडवली जात आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे सर्व मुद्दे एकत्रित करून देण्याचे आदेश दिले. पुढची सुनावणी मंगळवारी 4 ऑगस्टला होणार आहे. तुम्हाला काय वाटतं सुनावणीमध्ये नेमकं काय निकाल लागेल? कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.